उद्धव ठाकरेंवर विश्वासघात झाल्याचं वक्तव्य करणाऱ्या शंकराचार्यांवर महायुतीमधून टीकेची झोड उठवण्यात आली आहे। शंकराचार्यांनी राजकीय भाष्य करू नये असं शिवसेनेने म्हटलंय, तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी भाजपचा विश्वासघात केल्याचा आरोप भाजपनं केलाय। उद्धव ठाकरे जी हैं, इनके साथ विश्वासघात हुआ है और इसी बात की पीड़ा बहुत सारे लोगों के मन में है। शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद यांनी उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाल्याचं सांगितल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटू लागलेत। अभिमुक्तेश्वरानंद यांनी केलेल्या वक्तव्यावर आध्यात्मिक क्षेत्रातूनही प्रतिक्रिया येऊ लागल्यात। बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केल्याचा आरोप आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केला। हिंदुत्व के साथ विश्वास करने पर क्या कहा जाएगा? जिन्होंने बाला साहब ठाकरे साहब की विचारधारा के साथ विश्वासघात किया हो, उस पर क्या कहा जाएगा? उद्धव ठाकरेंनीच देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासघात केला। फडणवीसांचा विश्वासघात करणाऱ्यांच्या घरी जाऊन अभिमुक्तेश्वरानंद यांनी आशीर्वाद देणं चुकीचं असल्याचं महंत नारायणगिरींनी म्हटलं। देवेंद्र जी जो मुख्यमंत्री बनने वाले थे, देवेंद्र जी महाराष्ट्र के मुख्यमंत्री बनने वाले थे, उनको धोखा देकर उनकी विचारधाराओं विपरीत में जाके विधर्मियों के साथ जाके वो मिल गए और ऐसे लोगों को घर में जाकर महाराज श्री ने जो है उनके निवास पर जाकर उनको आशीर्वाद दे रहे हैं और फिर कह रहे हैं कि जो है उनके साथ धोखा हुआ। शंकराचार्यांनी केलेले राजकीय वक्तव्य निषेधार्ह असल्याचं शिवसेना नेते संजय निरुपम म्हणाले। आमच्या मनात त्यांच्याबद्दल खूप आदर आहे, खूप श्रद्धा आहे, पण ज्याप्रमाणे त्यांनी राजनीतिक भाष्य केला तो आपत्तीजनक आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। शिवसेनेच्या या आरोपांना उद्धव ठाकरेंकडूनही उत्तर देण्यात आलंय। उद्धवजींना मुख्यमंत्री पदावरून विश्वासघातानं दूर केलं, त्यांचा पक्ष विश्वासघातानं फोडण्यात आला। हे आपल्या हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू शंकराचार्य सांगतात। याबाबत काही लोकांच्या पोटामध्ये पोळसूळ उठला असेल, टीका टिप्पणी केली असेल, याचा अर्थ असा आहे की त्यांना हिंदुत्व मान्य नाही। शंकराचार्यांचं मातोश्रीवर झालेल्या आगत स्वागतामुळे महायुतीच्या नेत्यांचा तिळपापड झालाय। त्यांच्याकडून शंकराचार्यांनाच लक्ष केलं जाऊ लागलंय। राजेश गुप्तासह संतोष देवकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।